नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका नैना पंजे. आज आपल्यासमोर मेंदूवर आधारित अध्ययन ही बी-एड अभ्यासक्रमामधली एक संकल्पना आपल्यासमोर घेऊन आलेली आहे. आज आपण मेंदूवर आधारित अध्ययनाचा अभ्यास करत असताना मेंदूची जे स्थान आहे आपल्या शरीरामध्ये, त्या स्थानाचा विचार आपण करणार आहोत. मेंदू जो आहे हा डोक्याच्या कवटीमध्ये मध्यभागी स्थित आहे. त्याचं जे वजन आहे हे आपल्या शरीराच्या एकूण 2% इतकं आहे. त्यानंतर 8 हाडांच्या खोबणीमध्ये मऊ मांसल गोळा असणारा आपला मेंदू आहे. या मेंदूची चेतापेशींची रचना किंवा चेतापेशींची एकमेकाशी सांगड ही खूप गुंतागुंतीची अशी असते आणि याचा जो रंग आहे हा गुलाबी व बाहेरील पेशींचा रंग हा करडा असतो. एकूण साधारण मज्जापेशी ज्या आहे ह्या 14 कोटी मज्जापेशी त्याच्यामध्ये असतात. संपूर्ण मेंदू हा 100% असतो. मात्र जर आपण त्याचा विचार आपण केला, की एक व्यक्ती हा मेंदूचा वापर हा किती टक्के करते, तर खऱ्या अंशाने क्षमतेपेक्षा 10%च उपयोग हा व्यक्ती हे करत असते आणि म्हणून या ठिकाणी संकल्पना अशी सांगते आपल्याला, की आपल्याला संपूर्ण मेंदू कसा वापरता येईल, संपूर्ण मेंदू वापरण्याचे फायदे काय असतील, याचा विचार आपल्याला या कन्सेप्टमध्ये आपल्याला करायचा आहे. आता हे करत असताना सुरुवातीला मेंदूची रचना कशी आहे, तर यामध्ये काही मेंदूच्या रचनेचे काही नावं दिलेली आहेत. यामध्ये आपण 3 गोष्टींवर अधिक भर देणार आहोत, ज्याच्यामध्ये मोठा मेंदू, लहान मेंदू आणि मध्य मेंदू असे 3 भाग जर तुम्ही इथे बघितलेत, तर तुम्हाला हे भाग दिसून येतील. मोठा मेंदू, मध्य मेंदू आणि लहान मेंदू. आणि इतर जे भाग आहे, हे त्या केंद्रामधले इतर जे कार्य त्यामध्ये चालतात, त्याच्या संदर्भातले काही भाग इथे दाखवलेले आहेत. मज्जारज्जू असेल, रज्जमल असेल, या प्रत्येकाचं एक विशेष कार्य आपल्या मेंदूच्या माध्यमातून या ठिकाणी चालवलं जातं, ज्याचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. आता मेंदूवर आधारित अध्ययनाची प्रक्रिया अभ्यासत असताना मेंदूचे जे 2 मुख्य भाग पडतात, तो आहे डावा मेंदू आणि उजवा मेंदू. या ठिकाणी एक आकृती आपण बघत आहोत, की ज्याच्यामध्ये डावा मेंदू आणि उजवा मेंदूचे काही उपभाग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये लेफ्ट ब्रेन आणि राइट ब्रेन असे मेंदूचे 2 मुख्य भाग आहेत, की ज्याच्यामध्ये मेंदूच्या डाव्या भागावर जर प्रभुत्व अधिक असेल, तर व्यक्तिमत्व कसं असेल आणि उजवा मेंदू जर जास्त सक्रिय असेल, तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असेल, याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग डावा मेंदू ज्याचा सक्रिय आहे, ती व्यक्ती जास्त लॉजिकल असते, जास्त चिकित्सक असते, जास्त बोलणारी असते. वाचन, लेखन तसेच विश्लेषण ह्या त्या व्यक्तीमध्ये अधिक प्रमाणात आपल्याला जाणवून येतं. या सगळ्या बाबी ज्या मी सांगितल्या, याच्यामध्ये ती व्यक्ती अधिक सक्रिय असण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी असते. अ, याच्याच विरुद्ध बाजूला जर आपण बघितलं तर राईट ब्रेन आहे. तर राईट ब्रेनमध्ये पर्सनॅलिटी जी आहे तर ती कशी असणार आहे, तर ती त्याची क्रिएटिव्ह, सर्जनशील पर्सनॅलिटी असू शकते. त्यानंतर ती व्यक्ती स्वतःच्या विचारांमध्ये रममान होणारी ती व्यक्ती असू शकते. नंतर इम्प्लिमेंटेशनवर जास्त भर असतो. म्हणजे कुठलीही गोष्ट ज्यावेळी करायची आत्मसात केलेली असेल, तर त्याचं डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी करण्यावर अशा व्यक्तींचा जास्त भर असतो. त्यानंतर त्यांचं परफॉर्मन्समध्ये पण जास्त त्यांना म्हणजे प्रत्यक्ष कृतीवर भर देणं त्यांना जास्त आवडतं. अशी व्यक्ती कलाप्रिय असते. अशा व्यक्तींच्या अंगी वेगवेगळ्या कला त्या ठिकाणी असू शकतात आणि एकूणच काही स्मरण किंवा त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनसुद्धा या ठिकाणी जास्त असतं. जसं आता डावा मेंदू आणि उजव्या मेंदूच्या बाबतीत जर आपण अधिक विचार करायचा झाला, तर डावा मेंदू सक्रिय असणाऱ्या व्यक्तीच्या अंगी असे काही विशेष गुण आपल्याला दिसून येतात, की त्यामुळे ती व्यक्ती तिचा प्रभाव जो आहे तो अशा पद्धतीचा असतो, की ती अधिक चिकित्सक असते, हजरजबाबी असते, लवकर रिॲक्शन देणारी अशी ती व्यक्ती असते आणि कुठल्याही गोष्टीमध्ये क्रिटिक्स काढून त्या त्या गोष्टीच्या खोलापर्यंत शिरण्याचा प्रयत्न अशी व्यक्ती करत असते. गणितीय गोष्टींमध्ये अधिक प्रभावी असणाऱ्या पण व्यक्ती किंवा व्यवहाराच्या बाबतीत असेल किंवा टेक्निक्सच्या बाबतीत असेल, अशी व्यक्ती लवकर आपल्याला त्या ठिकाणी उत्साही किंवा सक्रिय आपल्याला दिसून येत असते. त्याचबरोबर उजवा मेंदू असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात, तर त्यांच्यामध्ये त्यांची लक्षणं आपल्याला अशी दिसतात, की ती मितभाषी असतात, अधिक विचारी असतात, स्वतःमध्ये रमणारी असतात. त्याचबरोबर
साहित्याची आवड, कलेची आवड असणारी असतात आणि पटकन एखाद्या गोष्टीला रिॲक्शन देण्यापेक्षा ज्या अतिविचार किंवा जास्त विचारांती बोलण्याचा मानस त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग अशा व्यक्तींचा जर राईट ब्रेन जर जास्त सक्रिय असेल, तर अशा काही व्यक्ती अशा असतात, की ज्या संत किंवा स्थितप्रज्ञ अशा भूमिकेमध्ये सुद्धा त्या जाऊ शकतात आणि म्हणून लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन ह्या दोघांचाही विचार आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे. कारण याच्यावरूनच आपले जे मेंदूमधील केंद्र आहे, तर यांचा जे समायोजन आहे, तर ते साधलं जातं. निर्णय घेण्याची क्षमता जी मेंदूमध्ये आहे आणि तिथून मग ते संदेश पाठवून आपल्या एकूणच स्नायूंना कृतीसाठी संदेश पाठवला जातो आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण फंक्शन हे मेंदूचं चालत असतं. आता हा जो मेंदू आहे, ह्या मेंदूचे संपूर्ण मेंदू वापरण्याचे फायदे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर संधीची गवाक्षे हा जो एक मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. तर संधीची गवाक्षे म्हणजे अ, ज्यावेळी आपल्याला असं वाटत असेल, की विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं घडून यावं, विद्यार्थी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा घडावा, तर आपल्याला त्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करून द्याव्या लागतात. आणि म्हणून संधीची गवाक्षे, गवाक्षे याचा अर्थ मार्ग, विविध संधी त्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी मला आवर्जून असं सांगावसं वाटेल, की आपण संधी केव्हा उपलब्ध करून देऊ शकतो? अ, अ, एखादं मूल जन्माला येतं त्याच्यानंतर त्यानंतर त्याच्या हळू जसं वाढ आणि विकास होत जातो, त्या पद्धतीने त्याच्या वयोगटानुसार आपण त्याला पुढे एक मार्गदर्शन हे करत असतो. मात्र ज्यावेळी बालक हे गर्भावस्थेमध्ये असतं, त्यावेळी सुद्धा जर आपण मेंदूचा विचार केला, तर मेंदूची 70% वाढ ही आईच्या गर्भामध्ये असताना बाळाच्या मेंदूची वाढ ही होत असते. म्हणजे 70% वाढ जर गर्भावस्थेत असताना जर बाळाची होत असेल, तर गर्भावस्थेत असताना त्या बाळाची किती काळजी घेतली जावी याचा अंदाज आपल्याला येत असेल. तर यामध्ये म्हणूनच आपण जी गर्भवती स्त्री आहे, तर ह्या स्त्रियांची अधिकाधिक काळजी मग त्यांचा आहार असेल, त्यांचं औषधं असतील, त्यांच्या भोवतालचं सर्व वातावरण असेल, तर हे आपण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर त्यांना चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी, चांगल्या वातावरणात रमण्यासाठी, त्यांना आनंदी ठेवण्यासाठीचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. त्याचबरोबर चांगली पुस्तकं वाचणं, चांगल्या गोष्टी आत्मसात करणं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह हा आपल्याला हेच सांगतो, की ती जी आई असते किंवा ती जी स्त्री असते, जिच्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा त्या अ, अ, बा गर्भावर होत असतो आणि म्हणून गर्भावस्थेमध्ये जर 70% वाढ मेंदूची होत असेल, तर त्या त्या ठिकाणी गर्भसंस्कारांचा जो प्रकार आपल्याकडे आहे, तर त्याचा परिणाम हा सकारात्मक स्वरूपातला असला पाहिजे आणि म्हणून गर्भावस्थेत असतानाच आपण बाळाची खूप जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मात्र जन्म झाल्यानंतर ज्यावेळी बाळ हळू मोठं व्हायला लागतं, त्यावेळी अनेक गोष्टींना ते त्या ठिकाणी सामोरं जात असतं आणि मग अशा वेळी अ, अ, 30% मेंदू ज्याची वाढ खऱ्या अर्थाने पुढे व्हावयाची आहे, याच्यासाठी आपल्याला काही पूरक गोष्टी करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. तरच तो संपूर्ण मेंदू त्या ठिकाणी त्याचा वापरू शकेल. आणि म्हणून संधीची गवाक्षे आपल्याला काय सांगतात, तर आपण एखाद्या कामाची गोडी त्या मुलांमध्ये निर्माण करायला लागलं पाहिजे. वयानुसार त्यांना महत्त्वाची कामं त्यांना दिली पाहिजेत. मात्र जर त्यांचं वय लहान आहे आणि आपण त्यांना जास्तीची जड पडणारी कामं जर त्यांना दिली, तर निश्चित मात्र त्यांना ती जमणार नाही, त्यांना झेपणार नाही आणि म्हणून संधीची गवाक्षे आपल्याला असं सांगतात, की विद्यार्थ्यांना कामाची गोडी निर्माण करण्याबरोबर त्यांच्या वयानुसारचीच कामे त्यांना दिली गेली पाहिजे. छोटी-छोटी आव्हाने आपण त्यांना देऊ शकतो. एखादी म्हणजे मोठी समस्या न देता त्यांना छोट्या-छोट्या त्यांच्या वयोगटानुसार त्यांना छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण त्यांना एंगेज करू शकतो. छोटी आव्हाने पेलण्याचं कार्य त्यांना आपण देऊ शकतो. एखाद्या कृतीमध्ये त्यांना एखाद्या जाणीवपूर्वक वर्तनामध्ये आपण त्यांना अडकवू शकतो. जेणेकरून त्यांच्या मेंदूचा विकास हा त्या ठिकाणी हळू होत असेल. आणि त्याचबरोबर कामामध्ये उत्साह कसा निर्माण करता येईल याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावयाचा आहे. त्यानंतर घसरण. घसरण म्हणजे डाउन शिफ्टिंग आपण त्याला म्हणतो. तर डाउन शिफ्टिंगमध्ये काय होतं, की आपण न झेपणारी आव्हानात्मक कामे जर त्यांना दिली,
तर त्या त्या ठिकाणी काय-काय घडून येतं, तर सगळ्यात पहिले आहे, की त्यांना ते काम न जमल्यामुळे शिक्षा दिली जाईल की काय, अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण होते. दुसरी गोष्ट, मला ती काम येणारच नाही, अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण होते. अतिस्पर्धा वाढल्यामुळे मला या स्पर्धेमध्ये टिकून राहता येईल की नाही, अशा या गोष्टींमध्ये पडून अतिस्पर्धा वाढल्यामुळे त्यांच्या विचारांची जी दिशा आहे किंवा विचार प्रक्रिया जी आहे ती खुंटण्याचा परिणाम त्या त्या ठिकाणी होऊ शकतो. मुलं हे अधिक भावनिक होतात. त्याचबरोबर रडतात, बौद्धिक काम थांबवतात, न्यूनगंड वाढीस लागतो. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. तर बौद्धिक काम थांबवणं किंवा न्यूनगंड वाढीस लागतो म्हणजे काय? तर जर एखाद्या कमी वयाच्या मुलाला त्याला न झेपणारी कामं दिली गेली किंवा तो स्पर्धेत टिकू शकणार नाही, अशा पद्धतीची कामं त्याला त्याला बॉदरेशन देण्यात आलं, तर मात्र त्या ठिकाणी त्याच्यामध्ये न्यूनगंड वाढीस लागतो आणि म्हणून जे झेपतील अशीच कामं, ज्याच्यात उत्साह निर्माण होईल अशी कामं आणि त्यांच्या वयोगटाला सूट होतील अशीच कामं आपण त्या ठिकाणी त्या वयोगटाला दिली पाहिजेत. त्यानंतर भावनिक मेंदू. भावनिक मेंदूच्या बाबतीमध्ये शिकणे ही प्रक्रिया त्या ठिकाणी मोठ्या मेंदूच्या माध्यमातून घडून येत असते आणि लिंबिक सिस्टीम नावाचा जो एक प्रकार आहे, की जो आपल्या लहान मेंदूच्या अ, खाली जी मज्जारज्जू आहे, तर त्या मज्जारज्जूमध्ये ती लिंबिक सिस्टीम असते. तर ते ह्या लिंबिक सिस्टीचा परिणाम काय होतो, की ज्यावेळी त्या त्या ठिकाणी भावनिक मेंदू देखील त्याला भावनिक मेंदू म्हणून असं संबोधलेलं आहे. आता भावनांचे समायोजन त्या ठिकाणी घडून येत असते. दोघांची सांगड लिंबिक सिस्टीम आणि भावनिक मेंदू यांच्यामध्ये जे कार्य चालतं, तर हे भावभावनांच्या विश्वावर जे भावभावनांचं जे एक संवेदना आहे, तर त्याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न ह्या लिंबिक सिस्टीमच्या आणि भावनिक मेंदूच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जात असतो. आणि म्हणून जर ह्या लहान मेंदूला किंवा त्याखाली असणाऱ्या लिंबिक सिस्टमला जर कुठे इजा झाली किंवा व्यक्ती जर अतिशय भावनाप्रधान असेल, तर त्या ठिकाणी निश्चित मात्र त्याच्या एकूण संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम हा होऊ शकत असतो. आणि म्हणून भावनांचे समायोजन घालणे या ठिकाणी आवश्यक असतं आणि जसं त्या पद्धतीने मेंदूसुद्धा त्या ठिकाणी त्याचं कार्य करत असतो आणि तो त्याची प्रतिक्रिया ही त्या ठिकाणी देत असतो. पुढे आहे आकृतिबंधांचे महत्त्व. ज्यावेळी आपण मेंदूमध्ये एखादी गोष्ट ग्रहण करतो, म्हणजे एखादी गोष्ट आपण आत्मसात करतो आणि ती ग्रहण करतो आणि ती माहिती जी आहे ती आपण साठवण्याचा प्रयत्न करतो. ही माहिती साठवत असताना ती आकृतिबंधात साठवणे आवश्यक असते. आता आकृतिबंध म्हणजे काय? तर ती सिस्टमॅटिक पद्धतीने रचनात्मक स्वरूपामध्ये आपल्या मेंदूमध्ये ती साठवणं गरजेचं आहे. जसं एखादा वर्ग आहे, त्या वर्गामध्ये काही बेंचेस आपण इतस्ततः ठेवले, तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढे आवश्यक बेंचेस जास्तीचे ठेवायचे आहेत, तेवढे ते बसू शकणार नाहीत. पण मात्र बेंचेसची जर रांग आपण एका सरळ रेषेमध्ये जर केली, तर मात्र आपल्याला हवे तेवढ्या प्रमाणामध्ये आणि वर्गाच्या आवाक्यानुसार जास्तीत जास्त बेंचेस आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. हाच नियम जर आपण आपल्या मेंदूला लावला, तर आपण एखादी गोष्ट आधी जी आत्मसात केलेली आहे आणि नव्याने ज्ञान ज्ञान आपण घेणार आहोत, तर ह्या दोघांमध्ये अ, क एक आकृतिबंध आवश्यक आहे. आधी साचलेलं ज्ञान हे किती प्रमाणात आवश्यक आहे आणि ते किती महत्त्वाचं म्हणून साठवून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात नवीन येणाऱ्या ज्ञानाच्या रचना ज्यावेळी कराव्या लागतात आणि स्वतः ते ज्ञान ग्रहण करून ठेवावं लागतं, साठवून ठेवावं लागतं, त्यावेळी आवश्यक त्या ज्ञानाचाच साठा आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करणं गरजेचं असतं. तुम्ही जर सगळीची सगळी माहिती ॲब्सॉर्ब करायला लागलात आणि ती इतस्ततः ठेवून ती आपण गोंधळलेल्या मनस्थितीत जर आपण ती माहिती ग्रहण करण्याचा किंवा साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ती ती माहिती योग्य पद्धतीने, सिस्टमॅटिक पद्धतीने त्या ठिकाणी साठवून राहू शकत नाही. आणि म्हणून आधीच्या असणाऱ्या अनुभवामध्ये नवीन ज्ञानाची सांगड घालून आपण जर नवीन ज्ञान त्या ठिकाणी स्वीकारलं आणि ते ग्रहण केलं, त्याची साठवण केली, तर ते आकृतिबंध योग्य पद्धतीने आपण तिथे वापरलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून कोणतंही ज्ञान ज्यावेळी आत्मसात करायचं असतं, त्याची योग्य रचना आधी केली पाहिजे आणि मग ते ज्ञान आपण आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवलं पाहिजे. तरच संपूर्ण मेंदू वापरण्याचा एक फायदा त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. आता संपूर्ण मेंदू वापरायचा म्हणजे नक्की काय आणि शिक्षकाची त्याच्यामध्ये भूमिका काय याचा विचार जेव्हा आपण करतो, त्यावेळेला डाव्या व उजव्या मेंदूच्या कार्यात समन्वय साधण्याची आवश्यकता असते.
संपूर्ण मेंदू म्हणजे केवळ उजवा मेंदू सक्रिय असून चालणार नाही किंवा डावा मेंदू सक्रिय असून चालणार नाही. तर आपल्याला दोन्ही मेंदूचे जे 2 मुख्य भाग सांगितलेले आहेत, त्यांचा संपूर्ण वापर करता आला पाहिजे. मग याच्यासाठी आपण काय-काय करू शकतो? तर मग मुलांच्या शारीरिक हालचालींवर आधारित आपण काही प्रकल्प त्या ठिकाणी, उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवू शकतो. विद्यार्थ्यांना आपल्याला हालचालींचं स्वातंत्र्य द्यायचं आहे. वर्गामध्ये आपण अगदी आपल्या शाळेच्या पूर्ण वेळेमध्ये मुलांना असं बांधून ठेवल्यासारखी प्रक्रिया त्या ठिकाणी करता कामा नये. तर मुलांच्या काही सहज हालचाली त्या ठिकाणी घडल्या पाहिजे. त्यांना हालचालींचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, असे उपक्रम आपण तिथे घ्यायचे. आता ह्या उपक्रमांचं योग्य पद्धतीने नियोजन करणं देखील त्या ठिकाणी आवश्यक आहे. योग्य हालचाली, योग्य कृती करायला दिल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कामामध्ये सकारात्मक बदल आपल्याला निश्चितच बघायला मिळतो. नंतर आहे चेतापेशींची पक्की सांगड, अनुभव देणे आवश्यक असते. कारण कारक कौशल्यांचा विकास करणे, विविध व्यक्तींच्या सान्निध्यात राहणे, या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. जसं चेतापेशींची पक्की सांगड किंवा अनुभव देणे आवश्यक असल्या कारण का चेतापेशींची जर पक्की सांगड घालायची असेल, आता आता आपण सहज म्हणतो, की एखाद्याचा मेंदू हा फार गुळगुळीत आहे. याचा अर्थ काय आहे? हे उपहासात्मक बोलणं झालं. कारण का चेतापेशींची गुंतागुंत जेवढी जास्त असेल, तेवढा त्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा विकास जास्त झालेला आहे, असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून जर ही सांगड जास्तीत जास्त व्हावयाची असेल, तर त्याला ते अनुभव देणं आवश्यक असतात. कारक कौशल्यांचा विकास, कौशल्य म्हणजे कृतीतून एखादी गोष्ट शिकवणे किंवा त्याला कृतीवर भर देण्यासाठी प्रयत्न करणे. आता याच्यामध्ये काय करता येईल, तर विविध व्यक्तींच्या सान्निध्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना ठेवता आलं पाहिजे किंवा त्यांनी त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. नातेसंबंध कोणकोणते आहेत, आपल्या घरातले नातेसंबंध कसे आहेत, कोणते आहेत, यांची जाण त्या विद्यार्थ्यांना असली पाहिजे. नंतर विद्यार्थी हा मोकळा बोलला पाहिजे. कारण मोकळ्या बोलण्याची सवय, सहज मांडण्याची सवय जर विद्यार्थ्यांना असेल, तर तो कुठलाही प्रश्न, त्याला असणारी समस्या तो सहज त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्याची ती समस्या दूर पण केली जाऊ शकते. भरपूर ऐकण्याची सवय म्हणजे चांगलं काय ऐकलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने ते ऐकलं पाहिजे आणि काय ऐकलं पाहिजे, यासाठीची माहिती या विद्यार्थ्याला असली पाहिजे, त्याची सवय त्याला असली पाहिजे. पंचज्ञानेंद्रिय आपल्या शरीरामध्ये आहेत, की ज्याचा पुरेपूर वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचा करून घेतला पाहिजे आणि म्हणून उपक्रम देताना हे पंचज्ञानेंद्रियांच्या आधारावर जास्तीत जास्त त्यांना सक्रिय करण्यासाठी काय मदत करता येईल, असे उपक्रम आपण त्या ठिकाणी दिले पाहिजे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक आपण आहोत, तर आपल्या वर्गातलं वातावरण हे हेल्दी, प्रेमळ असं कसं राहील किंवा मोकळं वातावरण कसं राहील, तणाव नसणारं वातावरण कसं आपल्याला ठेवता येईल आणि त्यातून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचं अध्ययन कसं घडवून आणता येईल, यावर आपण फोकस करणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर आकृतिबंधाला महत्त्व आपण बघितलं, की आकृतिबंध हा आवश्यक आहे. आकृतिबंधाच्या पद्धतीने आपण ज्ञानाच्या रचना ह्या साठवून ठेवू शकतो. तर आकृतिबंधाला महत्त्व आहे कारण गुंतागुंतीचे प्रश्न किंवा समस्या विद्यार्थ्यांसमोर ज्यावेळी आपण मांडत असतो, त्यावेळी विद्यार्थी स्वतः त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मग अशा समस्या कोणत्या-कोणत्या आहेत, तर त्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातल्याच आपल्याला शोधून काढायच्या आहेत. याच्यासाठी विद्यार्थ्यांशी योग्य संप्रेषण करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग याच्यामुळे होणार काय आहे, विद्यार्थी स्वतःच्या समस्या स्वतः सोडवणार आहे आणि हे सोडवत असताना त्याच्याकडे एक विचार प्रक्रिया सुरू होणार आहे, जी चिकित्सक स्वरूपाची असणार आहे आणि ज्यावेळी चिकित्सक स्वरूपाची विचार प्रक्रिया त्याच्या अंगी सुरू राहील, त्यावेळी तो त्याच्या मेंदूचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ती समस्या ही त्याला स्वतःला सोडवायची आहे. त्या समस्येचं आयतं उत्तर किंवा रेडी उत्तर आपण त्याला देणार नाही आहोत, तर त्याच्यावर असणाऱ्या जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तो स्वतः ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगाने त्याला चिकित्सक विचार करण्यास त्या ठिकाणी भाग पडतं. त्यानंतर आहे संघाध्यापन. संघाध्यापन हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी आपल्याला राबवता येऊ शकतो. गटामध्ये सर्वांचा जर सहभाग घेऊन एखादं अध्ययन घडवून आणलं, तर त्यामुळे काय होतं, की प्रत्येक विद्यार्थ्याला एक गटामध्ये सामावून घेण्याचा एक अनुभव किंवा एक जाणीव त्या ठिकाणी तयार होत असते.
विद्यार्थ्यांना जर आपण याच्या विरुद्ध आपण वर्गाध्यापनात काय होतं, की वर्गाध्यापनामध्ये एखाद्या विद्यार्थ्यालाच आपण शाब्बास किंवा त्याचं कौतुक केलं जातं. त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला जातो. मात्र सगळ्यांना आपण सामावून घेऊ शकत नाही किंवा घेत नाही आणि याचा परिणाम असा होतो, की अ, अ, काही विद्यार्थ्यांना डावलल्याचं एक जाणीव त्या ठिकाणी होते किंवा आपण इतके महत्त्वाचे नाही आहोत. काही 2 विद्यार्थी चांगले उत्तरं देतात, चांगला रिस्पॉन्स देतात म्हणून ते चांगले, असं म्हणून एक न्यूनगंड किंवा निगेटिव्हिटी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची तयार होऊ शकते आणि म्हणून जर संघाध्यापन दिलं आणि सगळ्यांना सामावून घेतलं, तर ही जी त्रुटी आहे वर्गाध्यापनातील ही त्या ठिकाणी दूर होऊ शकते. आता गटानुसार उपक्रम दिले म्हणजे मग आपली जबाबदारी संपली असा त्याचा अर्थ होत नाही. तर शिक्षक म्हणून ज्यावेळी तुम्ही गटानुसार एखादं काम देत आहात, तर त्या ठिकाणी तुम्हाला पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडावी लागते. म्हणजेच गटामध्ये उपक्रम दिल्या-दिल्या ज्यावेळी त्यांना एखादं काम आपण देत आहोत, तर त्या कामामध्ये त्यांना वेळोवेळी येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा जे प्रश्न त्यांना निर्माण होत आहेत, तर त्याच्यासाठी आपला रोल हा त्या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे आणि अशा माध्यमातून आपण अनेक उपक्रम असतील, गटचर्चा असतील, संघाध्यापन असेल किंवा इतर बुद्धीला चालना देणारे, चिकित्सक विचार करायला भाग पाडणारे असे जर उपक्रम आपण वेळोवेळी विद्यार्थ्यांना देत राहिलो, तर विद्यार्थी हा संपूर्ण मेंदू त्या ठिकाणी वापरू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण संपूर्ण मेंदू कसा वापरायचा आहे, संपूर्ण मेंदू वापरण्याचे फायदे काय आहे, त्याच्यामुळे व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होण्याकडे कसं झुकतं, याचा विचार आज आपण मेंदूचे आधारित अध्ययन या संकल्पनेमध्ये केलेला आहे. धन्यवाद.